तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। एक ऐतिहासिक महत्त्व देखील प्राप्त होत आहे। तर मी तानाजीराव येवले यांना विनंती करतो की त्यांनी एक भक्तिगीताचं इथे सादरीकरण करावं। ओंकार प्रधान रूप करतो ब्रह्मा करतो विष्णू, करतो ब्रह्मा करतो विष्णू, मकर महेश जाणी एला। प्रधान गुरुपदेशांचे ऐसे तिन्ही देव ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो गजानन माय बाप, तो गजानन माय बाप। त्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू। या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे आज तुकारामांच्या घरी येऊन शब्दांनाच देव मानून शब्दांच्या गौरवाने त्या शब्दरूपी देवाची पूजा करण्याकरिता शब्दधन काव्यमंच ही साहित्यिक संस्था गेल्या 24 वर्षापासून शहरात कार्य करीत आहे। अनेक लिहिणाऱ्यांचे शब्द साहित्य विकसित व समृद्ध व्हावं यासाठी आपली संस्था अनेक प्रकारचे ऐतिहासिक उपक्रम राबवत असते। त्यामध्ये ऐतिहासिक कवी संमेलन म्हणता येतील, उंटावर बसून कवी संमेलन, बसमध्ये लोकलमध्ये गुलमोहराच्या खाली झोक्यावर बसून, पारावर बसून, पावसात छत्री खोल कविता बोल, नावेत बसून, मेट्रोमध्ये, शेतातील मचानावर उभं राहून, हेल्मेट घालून, चाफ्याच्या झाडाखाली, एड्सवर, बैलगाडीत बसून, चहाच्या टपरीवर, स्मशानभूमीत कवी संमेलन, अमावस्येच्या रात्री अर्ध्या रात्री स्मशानभूमीत अंधार करून कवी संमेलन घेतलं, जेणेकरून अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं म्हणून। तसंच पालावर कवी संमेलन, झाडावर बसून कवी संमेलन, हे कोणी कल्पना पण करू शकत नाही। ताकप्या, कविता मनाच्या अशा प्रकारच्या अनेक ऐतिहासिक कवी संमेलनात या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्याचे सर्व आपण साहित्यिक साक्षीदार आहात आणि त्या आपण सर्व साहित्यिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्यामुळे त्या कार्यक्रमाची पण उंची वाढलेली आहे आणि त्या निमित्ताने त्या विषयावर आपल्याकडून कविता घडलेल्या आहेत। हा एक कंक यांचा एक ऐतिहासिक उपक्रम मानावा लागेल। त्यांच्या कल्पना सुपीक असतात डोक्यातून। अशा या विविध प्रकारच्या ऐतिहासिक कवी संमेलनातून जनप्रबोधन जनजागृती करणारे साहित्यिक उपक्रम ही संस्था राबवत आहे। संस्थेचे हे उपक्रम जगावेगळे वैशिष्ट्यपूर्ण व कल्पकता प्रधान आहेत। अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या उपक्रमात आपण आज ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय पाटील सर यांचा साहित्य व कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहोत। शब्दाची या रत्ने करुणी अलंकार तेने विश्वंभर पूजियला, या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे आज आदरणीय पाटील सर यांच्या या साहित्य मंदिरामध्ये त्यांच्या शब्दरूपी देवाचे शब्दरूपी गौरव रत्नांनी त्यांची आपण पूजा करूयात। हेच आवाहन मी आपल्यासमोर प्रास्ताविक रूपाने ठेवत आहे। त्याचप्रमाणे नवोदित कवींना छावा काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते। आतापर्यंत 125 कवींना सन्मानित करण्यात आलेले आहे। या कवींचा सन्मान झाल्यानंतर ते प्रतिदेश किंवा नावाजलेल्या मध्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आहेत असे आपले अनिल दीक्षित आहेत। अशा या छोट्या पुरस्कारातून त्यांना चालना मिळालेली आहे। यासाठी ज्येष्ठ साहित्यिक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असे दिग्गज व्यक्ती या संस्थेच्या उपक्रमात आलेले आहेत। साहित्य क्षेत्रात असे ऐतिहासिक व आगळेवेगळे उपक्रम घेणारी शब्दधन काव्यमंच ही एकमेव संस्था आहे। लवकरच आता या संस्थेच्या उपक्रमांची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मार्फत घेतली जाणार आहे। असं वाटतं की आपण या
आपण कोणी एकटं दुखतं कंका चव्हाण किंवा कोणी आम्ही करत नाही, ह्या सर्व मिळून करतो. आणि या सर्व कार्याला आपण सर्वांचा हातभार असेल तरच कुठलंही कार्य शक्य होतं, सक्सेस होतं. ते असं मी आपणास आवाहन करतो की आज आपण पाटील सरांच्या घरी त्यांचा सन्मान करण्यासाठी आलात आणि या वास्तविक रूपाने मी आपल्या समोर आमच्या संस्थेची माहिती ठेवली. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, अध्यापक तुकाराम पाटील सर यांच्याकडे येऊन त्यांच्या एका कवितेचं रसग्रहण करण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला अनेक कविता वाचलेल्या आहेत, त्यामुळे पाटील सर काय आहे याची मला पूर्ण जाण आहे. मी पाटील सरांना सांगितलं होते की आजच्या या उपक्रमासाठी रसग्रहणासाठी मला तुमची एक कविता पाठवा. त्यांनी मला एक भवसागर ही कविता मला पाठवली आणि या साजेच्या प्रसंगाला अध्यात्माचे ज्ञान देणारी, सामाजिक भान सांगणारी आणि जगण्याचा मार्ग सुकर करणारी ही कविता मला सुद्धा आवडली. त्याचे रसग्रहण आपल्यापुढे मी सादर करतो. भवसागर अशी एकाच शब्दाचे शीर्षक न देता भव अधिक सागर असं शीर्षक या कवितेला दिलेले आहे. याचाच अर्थ कवितेमध्ये अनेक गुंतागुंत आहे, अनेक प्रवास आहे, अनेक वळणं आहेत. कविता जरी छोटी असली तरी तिचा विस्तार खूप मोठा आहे. भवसागर याचा भवरूपी सागर हा एक रूपक अलंकार आहे. तसेच याचा विग्रह आहे भव अधिक सागर म्हणजे भवरूपी सागर. संस्कृतमध्ये भवचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपण शब्द ऐकलेला असेल विजयी भव म्हणजे विजयी व्हा, म्हणजे सकारात्मक शब्द त्याचा आहे हा. आणि मराठीमध्ये भव म्हणजे सुख दुःख, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत येणाऱ्या सगळ्या घटनाला आपण भवसागर असा उल्लेख करतो त्याचा. या भवसागर कवितेमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळते. माणसाच्या अंतःकरणाप्रमाणे कधी शांत आहे, कधी गूढ आहे, कधी गंभीर आहे, कधी तपस्यासारखं धीर गंभीर पण आहे, कधी तांडव करणार आहे, कधी रुद्र अवतार धारण करणार आहे, तसेच सुखावणार आहे, दुखावणार आहे, तसेच हा सागर गिळंकृत करणारा सुद्धा आहे. हे सरळ सरळ सागराच्या नैसर्गिक स्वभाव इथे पाटील सरांनी मांडला आहे. तर त्याचं रसग्रहण करायचं कारण हे दुसऱ्या कडव्यात पाटील सरांनी दिलं आहे. भवसागर ही तसाच लहरी स्वतःच सामावून घेत नाही कोणाला, लोटून देतो सर्वांना किनाऱ्यावर प्रचंड लाटांसोबत. भवसागर मात्र गुरफटून टाकतो, आपलंसं करतो, स्वतःत गुंतवून ठेवतो आपल्या उदरात माणसाला. इथे मात्र पाटील सर संसार रूपी सुख दुःख याचा उल्लेख. भवसागर स्वतःमध्ये कुणाला सामावून घेत नाही, लोटून देतो किनाऱ्यावर प्रचंड लाटेच्या वेगाने. त्याचप्रमाणे त्याच्या विरोधात संसार रूपी भवसागरात जर कोणी एखादा प्रियजन आला तर हा सागर स्वतःमध्ये त्याला गुंतवून ठेवतो. पाटील भगदारात येऊन बसा घरात, या बसा खाटल्यावरी, चहा ठेवला मित्रोलीवरी, चहा घेऊन आले बाहेर. बघा पुढचं फार महत्वाचं आहे. चहा घेऊन आले बाहेर, नजरेला पडली नजर, नजरेत होता आदर, पडला पदर घाईनं घेतला मी डोहीवरी, निया पाटलांनी दिली नजर सुवारी. असा पाटलांचा एक एक दिलेला आहे. तशी एक परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो सर्वांच्या वतीने की आम्हाला त्यांचा शताब्दी महोत्सव सुद्धा करता यावा. फक्त इच्छा व्यक्त करतो आणि आणखी काही बोलत नाही. आम्हाला तो एक म्हणजे आधी आपण सगळे त्या कार्यक्रमाला असो, म्हणजे आपणही तेवढं आयुष्य जगूया त्यांच्यासाठी शताब्दी महोत्सवाची इच्छा व्यक्त करतो. आपले पाटील सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक मंडळी, मला पाटील सरांचा अनुभव सांगायचा आहे थोडक्यात. पाटील सर एवढे मोठे व्यक्ती मला आता रिस्पेक्ट देतील, पण आपण सतत एकमेकाला भेटत असतो तो भाग वेगळा. तर त्यांचा नम्रपणा तिथेही मला जाणवला. ठीक आहे, द्या इकडं म्हटलं माझ्याकडे तुमचं फार काय असं मी करतो. आणि त्यांनी जी प्रस्तावना दिली इतकी सुंदर प्रस्तावना केली की मला माझ्यात काय आहे मला जाणवलं नाही, ते त्यांनी दाखवलं. त्या गजला वाचल्यानंतर असं वाटलं की एक पाटील गजल लिहितात तर दुसऱ्या पाटलाने का शिकवू नये. त्यामुळे मी गजलेकडे वळलो. त्यात सरांचा सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर धनु अमृताचा ज्यावेळी सरांचा अमृत महोत्सवी ग्रंथ ज्यावेळी साकार करायचा होता त्यावेळी लोकांनी हौसेने प्रत्येक साहित्यिकाने एक एक प्रकार घेऊन त्यावर लिहायचं ठरलं.
आता मला अर्थातच गझलेवर लिहायचं होतं त्यांच्या, पण मला कोणताही प्रकार वर्ज्य नसतो. मला कादंबरी सुद्धा खूप आवडते. मला आठवतं मृत्युंजय मी वयाच्या 13व्या वर्षी वाचली होती. तर मी सरांना म्हटलं द्या सर तुमची कोणती तरी कादंबरी. त्यांच्या बोलण्यामध्ये विनयशीलता आहे, साधेपणा आहे आणि जो जिव्हाळा आहे. म्हणजे खरोखर असं म्हणायचं की पितृतुल्य गुरुतुल्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व. पाटील काका, तुम्ही तुमचं नाव तुमच्या लिखाणातनं सार्थ करता. कारण तुकाराम त्यांचं ते नाव आहे ते की त्याच्यामध्ये तो निरपेक्ष भाव यायला पाहिजे, जी समाजाप्रतीची आस्था असायला पाहिजे की त्यांच्या लिखाणात, आणि रोखठोक लिखाण आहे त्यांचं, कसली भीड बाळगत नाही. ते इतक्या छान पद्धतीने ते लिखाण करतात. खरं तर त्यांच्या लिखाणावर अधिकारवाणीने बोलावं इतकी मी मोठी नाहीये किंवा माझा अधिकार नाहीये, पण त्यांचं मार्गदर्शन. मनास गोडी पुरवा तुम्ही समर्था, हे एक आस वेडी अवधूत चिंतनाची. तुमच्या कमंडलूची ही सर्व साक्षी गंगा, शिंपून धन्य मजला केव्हा कराल सांगा. दरी शुष्क काष्ट माझे, दरी शुष्क काष्ट माझे, तव दृष्टी अमृताची संजीवनी मिळावी. मजला तुम्हा कृपेची अवधूत चिंतनाची. संपूर्ण सर्व किंतु माझ्या खुळ्या मनाचे, तव नाम मात्र यावे माझ्या सदैव वाचे. अवधूत चिंतनाची. ज्यांच्या समोर शब्द नसतात असे तुकाराम पाटील आपल्या सर्वांमध्ये आहेत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. तुकाराम पाटील यांचं व्यक्तिमत्व आहे हे खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा असंच व्यक्तिमत्व आहे. मराठी भाषेमध्ये असा कुठलाही वाङ्मय प्रकार नसेल, म्हणजे मी संत पंत तंत सांगितलं, या तिन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे संतांच्याच तितक्याच प्रगल्भतेने त्यांनी अभंग लिहिले. संत कवी पंत कवींच्या पद्धतीने त्यांनी अगदी अलंकारिक काव्याची निर्मिती केली आणि अगदी गझलांमध्ये सुद्धा पाटील सरांचा तर इतका आपुलकीचा प्रेमाचा माणूस आहे, सगळ्या बाजूनी चांगला माणूस आहे. तर आणि कसं आहे की तरुण बनतात एकदम माणूस, जसं भेटत ना तसं तरुण बनणं ही फार गरजेची गोष्ट आहे वय वाढल्यावर. तर तसा हा माणूस चिरकाल तरुण आहे. त्यांनी मला वाटतं एक कविता लिहिली म्हणून त्याची 4 ओळी म्हणतो. मनी आठवावा ऋतू आठवांचा, का रे अबोला असा जिंदगीचा. ला 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 हे मी टाकलेले शब्द. करावी सुखाची अशी पेरणी की, पुन्हा बहर यावा तुला यौवनाचा. धन्यवाद. श्रीकृष्णाच्या स्मरणांनी गीता उतरवणारा बोलायला संधी मिळते आहे ही फार चांगली गोष्ट आहे. मित्र, हा एवढा सगळा डोलारा सांभाळत असताना एक गोष्ट मात्र माझ्या अंतःकरणात कायमची कोरली गेलेली आहे, ती म्हणजे माझी मातोश्री. हे एवढं सगळं शिक्षण घेणं, इतक्या पदव्यापर्यंत पोहोचवणं, ही सगळी निर्मिती करणं, हे त्या माऊलीच्या चरणाची कृपा आहे. वस्तुस्थिती अशी आहे, शिक्षणापासून मला वंचित व्हावं लागलं असतं आणि राजकारण माझ्या गळ्यात बांधलं गेलं असतं. परंतु आईच्या हट्टामुळे आणि सरस्वतीची सेवा करत असताना जे कष्ट पडले, त्या कष्टाने अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा माझ्यासमोर आणून ठेवल्या आहेत आणि त्या प्रत्येक दिशेची वाटचाल करत असताना मला समृद्ध अनुभवांचा साठा मिळाला आणि तोच साठा मी आजपर्यंत जपून. आणि ती वारी, पंढरी, संत साहित्य याच्यात काय रममाण असायची. तिने मला खरं तर या भजनाची गोडी लावली आणि त्या भजनाच्या गोडीतून मी चाली शिकत गेलो, अभंग शिकत गेलो आणि त्यातून मला कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. हे आमचे पाहुणे माझ्या आजोबाचे
आणि त्यांची प्रेरणा खऱ्या अर्थानं मला मिळाली. पी.जी. पाटलांचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित जाणवेल की जी माझ्यात आहे. पी.जी. पाटील व्यासपीठावर असताना फार वेगळे आहेत, कार्यरत असताना फार वेगळे आहे, आणि ग्रामीण भागात ग्रामीण माणसांच्या बरोबर वावरताना फार वेगळे आहे. त्यांच्यासारखा मराठीचा बाज कोणाकडेही नाही हे मी आवर्जून सांगेन. शब्दभांडार मला सुपूर्त केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्या मातोश्रीच्या चरणावरच नतमस्तक होऊन मी सगळं साहित्य निर्माण केलं. फर्स्ट राईट फर्स्ट लव कविता, आणि त्यानंतर मग बाकी सगळं साहित्य. आजपर्यंतचा अनुभव काही लोकांचा आहे, हे मोठे मोठे साहित्य होऊन गेले, त्यांचा अनुभव असा आहे. त्यांनी सुरुवातीला कविता लिहिली तत्संग, आणि त्या कवितेला सोडून ते गड्ड्याकडे गेले, आणि त्यांनी त्यांची जी काही प्रेरणा असेल ती तिकडे गेली. पण माझं तसं झालेलं नाही. मी कवितेचा मूळ पाया जेवढा दृढ केला तेवढाच गद्य साहित्याचाही पाया दृढ केला, पण माझं पहिलं प्रेम कवितेवरच कायम राहिलं, आणि ते मी आजपर्यंत विविध रंगाने रचना करत असताना, लिहित असताना. आज मी माझी एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या बाबतीत शिवाजीराव सावंतांचा एक अनुभव मला सांगता येईल. शिवाजीराव सावंत मला नेहमी बाजीराव म्हणायचे. तिथे संभाजीराव देसाई असायचे, प्राचार्य माझे. पिंपरीला मी 25 वर्ष, आणि त्यांचा फोन यायचा, तुकाराम तयार राहा, आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे. मी म्हणायचो दादा कॉलेज आहे, प्राचार्य, मला कोण सोडेल, राहू दे रे, बघू काय करायचं ते. गाडी घेऊन यायचे, संभाजी म्हणून सांगायचे तुकारामला घेऊन मी निघालोय. संभाजी म्हणायचे जा. म्हणजे अशा लोकांचा सहवास आणि त्यांच्या वर्तनाच्या प्रक्रिया ज्या माझ्या अंगी भोगल्या त्यास मी कायम ठेवले. सुरेश भट त्यांना इथे एकदा आपण आणले होते गझलसाठी, ते इथे आले आणि त्यांनी मला सांगितलं, मी गझल तेव्हा नुकता लिहित होतो, सुरुवात झाली. त्यांनी मला मार्गदर्शन केलं, तुकाराम मास्तर आहेस, मास्तरच राहा, त्या गझलेच्या नादाला लावतो तुम्हाला येणं कधी. म्हणजे अशा शब्दांचा, अशा लोकांचा हे मिळाला, आणि त्यांनीच पुढे पैंजणमध्ये त्यावेळेला कविता गझा घेवायच्या, त्यात माझ्याकडे अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या. मित्रांनो, सांगायची गोष्ट एवढीच की ज्याची सेवा आपण मनोभावे करतो ती पवन झाल्याशिवाय राहत नाही, त्या संस्कृतीचा वृद्धास्थ मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपण आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे आणि तिच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा घेतली पाहिजे. हा जो परिपाक आहे किंवा याच्या संबंधी लागणारी जी सगळी संवेदना आहे किंवा सगळे जे प्रकार आहेत, देवदेवतांचे दाखले आहेत, त्या सगळ्यांचा मिळून एक ग्रंथ लिहिला आहे, आणि तो ग्रंथ पूर्णपणे मी लिहिलेला आहे. तो पूर्णपणे त्या माणसाच्या स्वाधीन केलेला आहे, आणि त्याचं दुकान हा इतक्या जोरात चालू आहे की लाखो लोक येत आहे, आणि त्या माणसाची आजची प्रॉपर्टी 7-8 कोटी रुपयाच्या बाहेर. मोठाले ग्रंथ निर्माण करून दिलेले आहेत. अशा साधारण जे ग्रंथ निर्माण करून दिलेले आहेत त्यांचे बाजारात तेजीच चाललेली आहे. वस्तुस्थिती ही आहे. पण प्रेरणा आणि अनुभव यांच्या माध्यमातून देवाविषयीची माझ्या मनात असणारी जी श्रद्धा आहे ती मी त्या ग्रंथात पूर्णपणे ओळखलेली आहे, आणि त्याचा संदर्भ अनेक देऊन तो ग्रंथ तयार झालेला आहे. मकरंद घ्यायचा आहे जरूर घ्या, रसपान करा, पण देठ मात्र कायम ठेवा, कारण त्यातच खरी समृद्धी आहे. आपण सगळ्यांनी माझे हे 2 उपदेशपर शब्द ऐकून घेतले. पिंपरी चिंचवड परिसराने मला खूप मोठं केलेलं आहे. सर 25 ते 70 जवळजवळ 30 वर्षापर्यंत मी पिंपरीची सेवा केलेली आहे. आज इथे अनेक मंत्री संत्री माझ्या विद्यार्थी आहेत, तेही मला आठवतात. एवढंच एक मोठं समाधान आहे की आपण काहीतरी करू शकलो. आज विद्यापीठात मान्यता मिळवणारा माणूस आपल्यासमोर उभा आहे, एवढंच मी विनम्र भावे आपल्याला सांगतोय. आणि आपल्याला मी हे माझे 2 शब्द
प्रदेश म्हणून नाही तर मार्गदर्शन म्हणून करतोय एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही एवढे सगळेजण त्यासाठी वेळ दिलात आणि हा कार्यक्रम आयोजित केलात, त्यामुळे तुमचा सर्वांचं किती कौतुक करावं आणि किती आभार मानावेत यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप छान वाटलं सगळे आलात आणि असंच त्यांना रोज त्यांच्या लिखाणातच ते असतात, तसंच त्यांनी त्यांच्या लिखाणात त्यांनी मग्न राहावं. त्यांना ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्यात आनंद घ्यावा, त्यातच आमच्या घरादाराचं सुख आहे. लागले आणि असं कोणी दिलं की ते वाटून टाकत आहे आणि ते टाकायला लागले की मग ह्या होत्या म्हणजे त्यांच्या त्यांना सात्विक संताप यायचा आपण बघितला पण असो म्हणजे हे तर तेच 16 शतकाचा तुकाराम होता. 21व्या शतकात निर्मोही तुकाराम आहे. निर्मोही अतिशय सुंदर शब्दात तुकाराम पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त केलं. पाटील सरांचं व्यक्तिमत्व हिमालयासारखं आहे आणि हिमालय फार अवघड आहे, पण आपल्यापर्यंत पोचतं काय तर त्या हिमालयातून येणारी गंगा ही हिमालयाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोचते आणि तोच प्रकार. आणि ती गझल मधल्या 1-2-3 ओळी तर अशा आहेत. शांत आहे झोपलेला चंद्र माझा, शांत आहे झोपलेला चंद्र माझा, स्वप्न वेडा जाहलेला चंद्र माझा. काय लिहितात बघा. पाहताना या तुम्ही कौतुकाने पाहुनी जा, या तुम्ही कौतुकाने पाहुनी जा, मी नभीचा जिंकलेला चंद्र आहे. हा चंद्र ज्याने खरोखर खऱ्या अर्थाने आपलासा केलेला आहे ते शेवटी तर म्हणतात भाग्य आहे थोर माझे मानले, भाग्य आहे थोर माझे मानले मी मिठीने बांधलेला चंद्र, मी मिठीने बांधलेला चंद्र माझा. खरंच या व्यक्तीविषयी खूप जण खूप बोलतात, बोलण्यासारखं आहे किंबहुना आचरण्यासारखं. या व्यक्तिमत्वाचा सत्कार होणं, सन्मान होणं हा आपल्या प्रतिभेचा, आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. आपली संस्कृती यांना सन्मानित करायला सांगते. मान त्यामुळे आपला वाटतो. एक तपस्वी वंदनीय तुकाराम पाटील अक्षरांचं व्यक्तिमत्व विकसित करणार. मी तुम्हाला जे सांगितलंय की प्रत्येक ओळ किंवा प्रत्येक शब्द हा तुम्हाला त्याच्यावर निबंध लिहिता येईल असे हे शब्द आहेत. अक्षरांचं व्यक्तिमत्व विकसित करणार, अक्षरांचं व्यक्तिमत्व लक्षात घ्या, ते विकसित करणारे, सामान्यांचं जीवन उजागर आणि व्यक्त करणारे, सामान्यांचं जीवन, त्यांच्या कथा वाचा, त्यांच्या कादंबऱ्या वाचा. ह्या एका वाक्यामध्ये ते किती येतं बघा. सामान्यांचं जीवन उजागर आणि व्यक्त करणारे. आणि दुसरं बघा, एक फार सुंदर वाक्य आहे, संघाला सत्संग देणारे, संघाला सत्संग देणारे, साहित्याची समृद्ध वीणा झंकारित करणारे, साहित्याची समृद्ध वीणा झंकारित करणारे, भावनांचे यौवन उमलवणारे, भावनांचे यौवन उमलवणारे आणि पंचसंवेदनांचे सतार विश्व, पंचसंवेदनांचे सतार विश्व अक्षरबद्ध करणारे तपस्वी व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम. साहित्य वाचताना अशीच अनुभूती आपणाला येते, यायला हवी. तर खऱ्या अर्थाने आपण रसिक आहोत म्हणून म्हटलं लिहिलंय थोडं, प्रत्येक शब्द हा त्यांचं व्यक्तिमत्व उमगवणारा, समजवून देणारा आहे. पाटील सरांच्या किती आठवणी सांगाव्यात त्या अनेक जण अनेक प्रकारे सांगतीलही, त्यांच्या हृदयामध्ये आहेतही. त्यांचं आज स्मरण करा, आज त्यांना आठवा आणि पाटील सरांच्या ह्या आशीर्वादाचं आपल्याकडे येणं व्हावं सर्वांच्या वतीनं म्हणावंसं वाटतं. आता सर्वांना साहित्य नगरी मधील कुमारा
नमनामुचे स्वीकारा ये समयी, आम्ही आपुल्या साहित्याचे चाहते, या समयी गौरवितो तुम्हा ते, घेऊनी मनी आनंदाचे भरते जयाने, पेलिले आकाशी आनंदाने रविते तुम्ही, भाग्य आमुचे आहे, भाग्य आमुचे आहे, आशीर्वाद आपुले मिळत आहे, आशीर्वाद आपुले मिळत आहे, पूर्व पुण्याई येते आहे फळाला चढू, आणि शेवटी ही सारी आपुली लेकरे, ही सारी आपुले लेकरे, वंदिती मने वारंवारे, शुभेच्छांची सारी दारे उघडी होती. शब्दधन काव्यमंच आणि सर्व साहित्यिक प्रेमळ परिवारातर्फे आपणास सप्रेम. ही उपमा उपमा भूमी उपमान याची रेलचेल त्यांच्या साहित्यात आढळते. आणि ज्या अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली होते त्याच्या परस्पर्शाने पुरी झालेल्या त्या भूमीमध्ये मोगडे बाबा देखील त्यांचं बालपण आणि तरुणपण व्यतीत झालंय. त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या बोलण्यातून नेहमी येत असतो. अतिशय सुंदर असं त्यांनी विवेचन केलं. आणि खरं म्हणजे आता माध्यान्ह झालाय आणि त्यांनी आपल्याला पहाटेकडे नेलं. म्हणजे कवीची हीच असते, शब्दाची ताकद असते. आणि बघा ना, आता इथे प्रत्येक आणखी एक योगायोग सांगतो की 2 शरद इथे आहेत. एक शरद कवी आहेत, हे आपल्याला कवितेच्या याच्यात नेतात. तर हे शरद असे आहेत की आपल्याला कायम आपल्याला त्या स्फूर्ती देतात. हे आहे हे त्यांनी बुडाबांनी तो पण सल्ला दिला की 2 मिनिटं त्यांचा वेळ घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. हे अतिशय आहे. पण मी 2 गोष्टींना फक्त घाबरतो जगामध्ये. एक म्हणजे अर्थातच विवाहित असल्यामुळे बायकोला घाबरतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकाच व्यक्तीला मी म्हणजे घाबरतो, तर सुरेश कंकनच्या फोनला घाबरतो. त्यांनी जर फोन केला तर मी समजतो की 1 तास काही आपली सुट्टी नाही. असो, पण एक चांगला सल्ला आहे म्हणजे जरूर पाळावा. आणि आपण या घरगुती परंतु अतिशय हृदय अशा कार्यक्रमाची जयश्री प्राप्त केली. म्हणून मी जयश्री गुमास्ते विनंती करतो की त्यांनी आभार करतो. मुरडे आव्हाना अध्यक्ष म्हणून केलं, त्यांचे आभारी आहे. गांधलीकर सरांनी छान निवेदन केलं, त्यांचे आभारी आहेत. राज आयराव सरांनी छान रसग्रहण केलं, त्यांचे आभार. राजेंद्र गावटे सर, सर्व साहित्यिक, राधा मावशी, शोभाताई, या सर्वांनी आणि आपण सर्व साहित्यिक जण, सुभाष सर, त्यांच्या कार्यक्रमासाठी सगळेजण अगदी आला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. आणि सर्व साहित्यिकांनी असेच एकमेकांशी पाठीशी राहून असेच कार्यक्रम पूर्ण करावेत असं सर्वांनाच म्हणते आणि सर्वांचे मी आभार मानून